तर अदानीच्या मुद्द्यावरून सुद्धा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। इतका मोठा झालेला, इतका श्रीमंत झालेला, इतके उद्योग उभारलेला जगात दुसरा माणूस नाही आणि असा व्यवसाय उभारता येत नाही। अहो टाटा, बिर्ला, बाकीचे सगळे उद्योगपती यांना 50, 60, 100 वर्ष लागली। मी काय, माझ्याकडे कोणी दुश्मन नाहीये। या देशामध्ये उद्योगपती मोठे व्हावेत, पण सगळे व्हावेत, एकाकडेच नाही। मी उद्योगपतीच्या विरोधातला माणूस नाहीये, पण एकाच उद्योगपतीवरती इतकी मेहरबानी का, हे विचारणारा माणूस आहे। बाकीचे उद्योगपती मेले काय या देशातले? तुम्ही जर उद्योजकाला नाकारलं, तुम्ही जर गुंतवणूक नाकारली, तर गुंतवणूकदार दुसरीकडे जायला तयार आहे। आणि मग गुंतवणूकदार जर आला नाही, तर या ठिकाणी आमच्या मुलांच्या हाताला काम कसं मिळेल? तुमचं बरं आहे, केवळ भाषण करायचे आणि मराठी माणसाला काय द्यायचं? नोकऱ्या तर सोडाच, शिव वडापावची गाडी त्या ठिकाणी द्यायची। वडापावच्या व्यतिरिक्त मराठी माणसाकरता तुम्ही स्वप्न पाहिलं नाही, पण आमचं स्वप्न आहे या मराठी माणसाला उद्योजकही बनवू, त्याला नोकऱ्याही देऊ। एकही मराठी माणूस या ठिकाणी खऱ्या अर्थानं बेरोजगार राहणार नाही। याकरता अडाणी यो किंवा कोणी यो, जो महाराष्ट्रात गुंतवणूक करेल त्याचं आम्ही स्वागत करू। आमचं ठरलंय कोणालाही गैरफायदा देणार नाही, पण आलेल्या प्रत्येकाचं स्वागत हे या ठिकाणी झालंच पाहिजे। काल मी त्या गौतम अडाणीचं प्रकरण काढलं, काय मिरच्या झोंबल्या। आणि काय पुढे सुरू केलं तर राज ठाकरेंचा माझा आणि गौतम अडाणीचा एक फोटो। बरं, मग पुढे माझ्या घरी गौतम अडाणी येऊन गेला एकदा, माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेलेत, माझ्याकडे मुकेश अंबानी येऊन गेलेत, माझ्याकडे आनंद महिंद्रा येऊन गेलेत, अनेक उद्योगपती येऊन गेलेत, अनेक फिल्म मधले कलाकार येऊन गेलेत। घरी येऊन गेले म्हणून त्यांची काय पापं झाकायची का मी? ते जे फोटो दाखवतात कधी 2-3 वर्षापूर्वीचा काहीतरी फोटो दाखवतात, तो जेव्हा घरी आले होते, आता घरी आल्यावरती काय हाकलून देऊ? ज्या वेळेला या महाराष्ट्रावरती संकट येईल, ज्या वेळेला या मुंबई ठाणा आमच्या शहरांवरती संकट येईल, राज ठाकरे दोस्ती बिस्ती बघणार नाही कुठे। आणि अडाणीशी दोस्ती करण्याचा माझा विषयच नाही, मी इतका अडाणी नाहीये। आता म्हणतात वा आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, वादापेक्षा। अरे मग मी म्हणतो 20 वर्षापूर्वी वेगळे का झालात? त्यावेळी तुमच्यासाठी महाराष्ट्र काय छोटा होता? बाळासाहेबांची इच्छा होती तेव्हा ती पूर्ण नाही केली। त्यावेळी बाळासाहेबांपेक्षा तुमचा स्वार्थ मोठा होता, अहंकार मोठा होता, हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। एकमेकांविषयी काल परवापर्यंत एकत्र येण्यापर्यंत काय काय बोललात तेही आठवा। स्वार्थासाठी वेगळे झालात आणि स्वार्थासाठीच एकत्र आलात, ही मुंबईकर जनता जानते आहे। हे मुंबईकरांना पक्का माहीत आहे। मराठी माणसाच्या नावाने खोटा पुळका, खोटं प्रेम दाखवण्याची आवश्यकता नाही।